नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड तालुक्यातलं काश्मीर बघा. हे काश्मीराचं स्तर दिसतंय ना, हे हवेत उडणारे ढगांच्या स्वरूपाचे जे फेस आहे, हा खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसणारं भूत आहे. खरं तर या शेतीला पाणी द्यायचं म्हणून नागरिकांना जे आश्वासन दिलं होतं त्याचा खऱ्या अर्थानं आता काय घडतंय हे चित्रच तुमच्या समोर स्पष्ट होत आहे. पुणे शहरातील मलमूत्र आणि रासायनिक पाणी जे नदीच्या प्रवाहातून बाहेर जातं ते मुंढवा जाकवेल मधून उचलून बेबी कॅनलद्वारे दौंडकरांना देण्यासाठी जो अट्टहास झाला, त्या अट्टहासातलं हे जिवंत चित्र. ज्या बेबी कॅनल मधून येणार होतं त्या बेबी कॅनल मधून ते पाणी दौंड तालुक्यात व्यवस्थित यावं म्हणून साधारण अंदाजे सांगतोय 250 कोटी रुपयांचं आस्तीकरण झालेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूचा कॅनॉल प्लास्टर करून हे पाणी खऱ्या अर्थानं दौंडकरांच्या वाट्याला यावं असा यशस्वी प्रयोग झाला. अजून ते काम चालू आहे. अर्थातच त्या पाण्याचा जो फ्लो आहे त्याचं हे चित्र. हे काय चित्र आहे की जे मलमूत्र आणि रसायन जे पुणे शहरातलं त्या नदीद्वारे येतं त्याचं फिल्टरीकरण जाकवेल मधून होत नाही. मुंढवा जाकवेल मधून हे पाणी उचललं जातं आणि ते जे फिल्टर न करता येतं त्याचं हे चित्र. हे सांगण्याचं कारण सांगतो. आमच्या दौंडकरांच्या जमिनी पुनर्वसन पानशेतकरांना गेल्या. त्यांना ज्या ठिकाणी घरं आणि दारं जमिनी होत्या तो होता पाण्याचा भाग. तिथं त्यांना मुबलक पाणी होतं म्हणून त्यांना त्यांच्या जागेवर उठवलं, दौंड तालुक्यात आणलं, त्यांना जमिनी दिल्या. आता जे पाणी तयार झालं त्यांच्या भागामध्ये ते त्यांना सुद्धा मिळत नाही. त्यांच्या वाट्याला सुद्धा येतोय तो असा फेस आणि असं घाणेरडं पाणी. हे पाणी म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण दौंडकरांना या पाण्यातून शेती करताना ज्यावेळेस ते पाण्यात उभे राहतात त्यावेळेस त्वचारोग जडतो. त्वचा रोगामुळे त्यांचा आजारपण निर्माण होतं. या शेतीतून जे पालेभाज्या निर्माण होत्यात त्या खऱ्या अर्थानं नैसर्गिक राहत नाहीत, कारण पाण्यामध्येच मूळचं केमिकल्स, मल मूत्र आणि त्यातून येणारे जे विविध प्रकारचे रसायन आहेत ते आपल्या शेतीच्या पालेभाज्यांवर जातात. इथल्या ऊसाची जरी निर्मिती झाली तरी ऊसाला सुद्धा ह्याचा हाच धोका. खरं सांगायचं म्हटलं तर हा कॅनॉल मुंढवा जाकवेल पासून या 22 फाटा केडगाव या हद्दीत येईपर्यंत जवळपास 100 किलोमीटरचा वळसा घेते. या 100 किलोमीटरच्या वळशामध्ये हे पाणी मुंढवा जाकवेल तू 22 फाट्यात येईपर्यंत काही अंश तरी स्वच्छ व्हायला पाहिजे, पण ते घडत नाही. ते घडतंय ते हे सत्य चित्र. हे म्हणजेच आता इथं उतरलेलं हा खऱ्या अर्थानं काश्मीर साहेबचा देखावा आहे. पण मित्रांनो, हा जीविताला धोका देणारा इशारा सुद्धा आहे. म्हणून या लोकांना शेतीसाठी देणारं पाणी हे खऱ्या अर्थानं सरकारनं महानगरपालिकेला जो पैसा दिला, ज्या मुळा नदीतून पाणी उचलायचं होतं ते शुद्धीकरण करून त्या बेबी कॅनलमध्ये सोडायचं होतं, ते केलं जात नाही. आणि हे पाहणारे लोकप्रतिनिधी नक्की काय करतात असा प्रश्न या निमित्ताने तरी समोर येतो. आपण कुठल्याही स्वरूपाच्या प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना टीका टिकवण्यासाठी काम करत नाही. हे वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आज हवेवर या पाण्यातील फेस वाऱ्यावर उडतोय हा प्रकार बी इतका साधा आणि सोपा नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांचं आरोग्य बिघडतंय, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बिघडतात. ही काळ्या पाण्याची शिक्षा इथला नागरिक सहन तरी कधी करणार याकडेच मला असं वाटतं. या तालुक्यात स्वाभिमानी नागरिक नावाचा एक नारा झाला होता. त्या सर्व स्वाभिमानी दौंडकरांना हा माझा प्रश्न आहे की तुमचा स्वाभिमान आता तरी जागृत करा. पाणी चांगलं आहे का? पाणी शेती करता फिल्टर जर करून आलं तर शेतीला चांगलं आहे. फिल्टर करून आलं पाहिजे फक्त एवढं दिवस. त्याच्यात काय प्रक्रिया केली काय चांगली. आजाराचं भांडरच नाही काय ते पाणी भाजीपाला असेल. इथं जर एक खड्डा टाकला का सगळं पाणी पण हे दिसेल. नव्हतं कधी एवढं डॉक्टर मी बघितलं पाणी आलं नव्हतं एवढं. या झाडामुळे आले. आता खेळ आज काही दिसलाच नाही एवढा. आमच्या काहीच नाही. पाणी
आपटण्यात फेस हा किती किलोमीटर किती असते तर आपण जर एक सांगला मित्रांनो, दौंड तालुक्यातील हे भीषण पाण्याची अवस्था आणि इथला पाण्यात निर्माण झालेला फेस पाण्यासाठी या परिसरातील शेतकरी बांधव सगळेजण अचंबित होऊन पाहत आहेत. अनेकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या आगळ्या आहेत. काहींना वाटतं ऊस जोरात येतो, तर काही म्हणतात या पाण्यावरती फळभाज्या पिकतच नाही. काही जण असे सांगतात भविष्य काळातील पुढच्या पिढीला हा खऱ्या अर्थानं कॅन्सरचा संक्रमण होण्याचा धोका आहे. म्हणजेच ही खऱ्या अर्थानं काळ्या पाण्याची शिक्षा म्हणावी लागेल. तर या सगळ्या गोष्टींकडे जे कोणी समाजसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, इथले आमदार असतील, खासदार असतील, महानगरपालिकेच्या महापौर असतील, यांनी या दौंड तालुक्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी गांभीर्यानं पाहावं. अन्यथा पुढील पिढ्या ह्या या पाण्यामुळं बाधित होऊन दौंड तालुका हा खऱ्या अर्थानं अतिशय रोगराईचं साम्राज्य बनेल यामध्ये शंका नाही, अशी सुद्धा अनेकांची मतं आहेत.